बोधगया येथील महाबोधी महाविहार हे जगातल्या सर्व बौद्ध धर्मियांचं पवित्र स्थान आणि संपूर्ण जगामध्ये लोक या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाला वंदन करायला, नमन करायला या ठिकाणी सातत्याने येत असतात। मोठ्या प्रमाणात या निमित्तानं फॉरेन करन्सी सुद्धा, विदेशी मुद्रा सुद्धा सरकारला या ठिकाणी प्राप्त होत असते। हे स्थान खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मियांचं स्थान आहे। भारतीय संविधानाच्या नुसार प्रत्येक धर्माला त्यांची उपासना करणं, त्यांचं उपासनाचं जे स्थळ आहे त्याची नियोजन करणं, व्यवस्थापन करणं याचा अधिकार आहे। परंतु बोधगया महाबोधी महाविहारामध्ये तसं नाही आहे। त्या महाबोधी महाविहाराचं 1949 ला एक कायदा झाला बिहार सरकारद्वारे आणि जी व्यवस्थापन समिती बनली त्या व्यवस्थापन समितीमध्ये हिंदूंचा वर्चस्व सगळ्यात जास्त आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये सदर महाबोधी महाविहार दिल्या असल्यानं त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या पद्धतीनुसार, बौद्ध धर्माच्या प्रथेनुसार पूजा अर्चना करणं, उपासना करणं या संबंधी अनेक अडथळे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी होत आहेत। मी आपल्याला सांगू इच्छेन की बोधगयाचं महाबोधी महाविहार याचं उत्खनन करून त्या ठिकाणी त्याचं पुनर्स्थापना करण्याचं काम अनागारिक धम्मपाल यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजी राजवटीच्या अंतर्गत झालेलं होतं आणि त्यानंतर हे बुद्धविहार बौद्धांचं असावं यासाठी 1991 ला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती तयार झाली। ज्या समितीचा मी राष्ट्रीय सरचिटणीस राहिलो आणि परमपूज्य आपले भंतेजी सुरेश ससाई यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं अनेक वर्ष त्या ठिकाणी आंदोलन चाललं आणि त्याचीच कडी, दुसरी कडी आज आकाश लामा जागतिक पातळीवरती आपल्या जगातल्या सगळ्या बौद्ध भिक्षूंच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करतायत बोधगयेला। आमचं संपूर्ण समर्थन त्यांना आहे। कोणी बौद्ध समाजाचा व्यक्ती का असेना त्यांचं ते उपासना केंद्र असल्याने त्याला आमचं समर्थनच नव्हे पाठिंबा आहे आणि त्या मागणीसाठी ती मागणी लावून धरावी आणि महाराष्ट्रात बौद्धांची संख्या, लोकसंख्या सगळ्यात जास्त 3ऱ्या क्रमांकाचा धर्म आहे महाराष्ट्रातला बौद्ध धर्म। म्हणून महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे विनंती करून यावर बौद्धांना त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती मी महाराष्ट्राच्या विधानसभेत यापूर्वी केली आहे आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आमची कारवाई सुरू आहे। खऱ्या अर्थानं 1949 ला जो कायदा झाला तो आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा आपण रिपब्लिक झालो म्हणजे गणराज्य झाला, आपला प्रजासत्ताक झाला, त्यावेळेला तो कायदा केंद्र सरकारने स्क्वॅश केला पाहिजे होता। ते एक हेरिटेज सेंटर आहे जगातलं आणि वर्ल्ड हेरिटेज आपण त्याला म्हणतो। आर्किओलॉजिकल जर आपण पाहिलं तर आर्किओलॉजिकल दृष्टिकोनातनं केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली ते गेलं पाहिजे आणि व्यवस्थापन समिती ही कायद्यानुसार केंद्र सरकारनं बौद्ध धर्मांसाठी केलं पाहिजे। आता आपण या ठिकाणी संसदेमध्ये चर्चा ऐकली असेल वक्फ बिलावर, त्या ठिकाणी मांडत असताना अनेक सदस्यांनी म्हटलं की तुम्ही अयोध्याच्या राम मंदिरामध्ये दलितांना पुजारी म्हणून नेमणार का, तुम्ही मुसलमानांना पुजारी नेमणार का। जर असे प्रश्न त्या ठिकाणी जर उचलले जात असतील तर मग बोधगयाच्या महाबोधी महाविहारामध्ये आम्ही हिंदू पुजारी कसे खपवून घेणार आहोत। आमचाही धर्म या भारतातला आहे, या भारत देशातला आहे, या जमिनीतला आहे, आमचेही अधिकार आहेत। मग ते अधिकार आम्हाला का मिळू नयेत, आमचे अधिकार का हे सरकार आम्हाला देत नाही आणि हीच मागणी आम्ही या ठिकाणी लावून धरतो। कायदा जरी बिहार सरकारचा असला
तो कायदा स्क्वॅश करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारचे आहेत. कारण त्यावेळेला आपला देश हा गणराज्य व्हायचा होता, प्रजासत्ताक व्हायचा होता, केंद्र सरकारची अधिपत्ता स्थापित व्हायची होती. त्यामुळे त्यावेळेला बिहार गव्हर्नमेंटला महत्व देण्यात आलं. परंतु आता केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली बिहार सरकार आहे आणि ते स्थान वर्ल्ड हेरिटेज आहे. त्यामुळे ही जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची होते, नाही की केवळ नितीश कुमारची होते. एखाद्या विधानसभेचा कायदा रद्द करण्याचे अधिकार एक तर सुप्रीम कोर्टाला आहेत किंवा मग संसदेला आहेत. तर मग संसदेने आपलं काम का करू नये? त्या ठिकाणी संसदेने आमचा अधिकार का देऊ नये? आम्ही काय या देशातले नागरिक नाही आहोत? आमचा धर्म या देशातला धर्म नाहीये? मग आमच्यासाठी सोबत दुर्व्यवहार का केला जातो? की आम्ही जेव्हा 1991 पासून हे आंदोलन केलं तेव्हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातनं लोक जाऊ त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आहे. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हती. सोशल मीडिया नसल्यामुळं आणि मीडिया आम्हाला पब्लिसिटी देत नसल्यामुळं इतकं वातावरण तयार नव्हतं झालं. जर त्यावेळेला सोशल मीडिया असती तर याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झाली असती आणि त्याचा फायदा मिळाला असता. परंतु त्या आंदोलनामुळं त्या ठिकाणी काही बौद्ध प्रतिनिधींना त्या काळामध्ये नेमण्यात सुद्धा आले, विसरता कामा नये. आणि त्यामुळं तो विषय नाही. विषय तुम्ही जो या ठिकाणी म्हटला की सुप्रीम कोर्टात आम्ही जाणार आहोत, असं होणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये यापूर्वीच गेल्या 20 वर्षापासून भदंत, आर्य नागार्जुन, सुरेश ससाई यांची अपील पडलेली आहे. परंतु त्या अपीलावर चर्चाच होत नाही. सुप्रीम कोर्टात ती अपील लागतच नाही आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय करत नाही. तर मग ही जबाबदारी कुणाची? ही जबाबदारी भारत सरकारची येते. म्हणून ही मागणी आम्ही भारत सरकारकडे लावून धरतो आहोत. धम्माच्या नावावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकमोठ चर्चा केली पाहिजे आणि कार्यक्रम त्या ठिकाणी केला पाहिजे. आंदोलन करणं सगळ्यांना मुभा आहे, त्यांनाही मुभा आहे. पण त्यांनी जर इतरांना विश्वासात घेतलं तर निश्चितपणे या आंदोलनाचं स्वरूप मोठं ठरू शकतं. त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आम्ही चर्चा करायला तयार आहे.